मला हा उपक्रम खूप आवडला की पुणेकरांसाठी स्वास्थ्यम साधारणतः नॉर्मल एंटरटेनमेंट व्हॅल्यू असलेले कार्यक्रम खूप असतात. पण सकाळचं हा जो उपक्रम आहे त्याबद्दल मला कौतुक याचं वाटतं की पुणेकरांना हास्य किती महत्त्वाचं आहे. आणि फक्त हास्य नाही तर मेडिटेशन आहे, योगा आहे किंवा इतर व्यायामाचे प्रकार आहेत. हे समजवण्यासाठी 3 दिवस कार्यक्रम सकाळ घेते. मी थोडेसे 50शी क्रॉस केलेले आहोत तरी सुद्धा बाकीचे सगळे खूप तरुण आहेत, त्यामुळे त्यांची एनर्जी नेहमीच आम्हाला मिळत असते. तर इथे आल्यानंतर खूप वेगळंच वातावरण असतं. पॉझिटिव्हिटी मिळवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही इथे. तर तुम्ही जेव्हा विनोद सातत्याने विनोदाचा विचार करत असतात ना, तर विनोद या 3 शब्दातच एवढी पॉझिटिव्हिटी आहे. एवढी तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते ना की बाकी पॉझिटिव्हिटी शोधण्याची गरज नसते. तो विनोद शोधण्याच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये ना तुम्ही नेहमी आनंदी असता. सकाळ सगळ्यांनाच माहिती की अग्रगण्य एक वर्तमानपत्र आहे पुण्यातलं, नंबर 1चं वर्तमानपत्र आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला गर्दी होणार आहे याबाबतीत माझ्या मनात अजिबात शंका नाहीये. प्रचंड गर्दी होणार आहे आणि पुणेकर दर्दी रसिक काय असतात हे आम्हाला माहिती आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. पुण्यात जो स्वास्थ्यम कार्यक्रम होतोय आणि या निमित्तानं हास्य जत्रेतील काही कलाकार या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहे 3 डिसेंबरला आणि त्यानिमित्तानं मी हास्य जत्रेच्या सेटवर आली आहे. आता माझ्यासोबत कोण आहे तर विनोदाचे बादशाह समीर चौगुले आपण म्हणूयात. खूप खूप स्वागत आहे सकाळ डिजिटल. कसे आहात? नमस्कार, खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू सो मच. आणि स्वास्थ्यमच्या कार्यक्रमात तुम्ही येत आहे टीम घेऊन आणि परफॉर्म करणार आहे. तयारी सुरू झाली आहे? हो, ऑफकोर्स तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि खूप एक्साइटेड आहोत खरं तर. आणि मला हा उपक्रम खूप आवडला की पुणेकरांसाठी स्वास्थ्यम साधारणतः नॉर्मल एंटरटेनमेंट व्हॅल्यू असलेले कार्यक्रम खूप असतात. पण सकाळचं हा जो उपक्रम आहे त्याबद्दल मला कौतुक याचं वाटतं की पुणेकरांना हास्य किती महत्त्वाचं आहे. आणि फक्त हास्य नाही तर मेडिटेशन आहे, योगा आहे किंवा इतर व्यायामाचे प्रकार आहेत. हे समजवण्यासाठी 3 दिवस कार्यक्रम सकाळ घेते. सकाळ सगळ्यांनाच माहिती की अग्रगण्य एक वर्तमानपत्र आहे पुण्यातलं, नंबर 1चं वर्तमानपत्र आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला गर्दी होणार आहे याबाबतीत माझ्या मनात अजिबात शंका नाहीये. प्रचंड गर्दी होणार आहे आणि पुणेकर दर्दी रसिक काय असतात हे आम्हाला माहिती आहे. अनेक कार्यक्रम नुकताच आम्ही MHJ लाईव्ह पुणे सुद्धा केला, हाऊसफुल शो केला. त्यामुळे आम्ही सगळे आता स्क्रिप्टिंगच्या आता याला आहोत, लेवलला आहोत. आणि आता स्क्रिप्टिंग वगैरे सगळं फायनल झालं की मग 2 दिवस 1 आणि 2 तारीख आम्ही रिहर्सल करणार आहोत आणि 3 तारखेला आम्ही पुण्यात परफॉर्म करणार आहोत. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की सकाळच्या या कार्यक्रमांना फक्त आमच्या दिवशी नाही 3 दिवस गर्दी करा, कारण हा कार्यक्रम तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. नक्कीच. पण समीर दादा, तुला भेटून कायमच पॉझिटिव्हिटी, अर्थात तुम्ही ज्या पद्धतीचे स्किट करतात प्रेक्षकांना खळखळून हसवतात आणि त्यांना आनंद देत असतात. पण समीर चौगुले यांना पॉझिटिव्हिटी कुठून मिळते, कशी मिळते? अरे मी खरं सांगू का, मला पॉझिटिव्हिटी या आमच्या रिहर्सल रूममध्येच मिळते. कारण आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर जेवढे नसतो ना त्यापेक्षा जास्त आम्ही हे जे आमचं हास्य जत्रेचं कुटुंब आहे त्या कुटुंबाबरोबर असतो. आणि सगळी तरुण मंडळी आहेत आजूबाजूला. आता मी जरी 50शीला आलेलो असलो, मी मोरे आहे किंवा अरुण आहे, आम्ही थोडेसे 50शी क्रॉस केलेले आहोत तरी सुद्धा बाकीचे सगळे खूप तरुण आहेत, त्यामुळे त्यांची एनर्जी नेहमीच आम्हाला मिळत असते. तर इथे आल्यानंतर खूप वेगळंच वातावरण असतं. पॉझिटिव्हिटी मिळवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही इथे. इतके सगळे एकमेकांची मस्करी करत असतात, बंकस करत असतात. आणि ही जी प्रोसेस आहे ना, कारण आम्ही ना विनोदात रमतो, विनोदात जगतो, विनोदात राहतो. तर तुम्ही जेव्हा विनोद सातत्याने विनोदाचा विचार करत असतात ना, तर विनोद या 3 शब्दातच एवढी पॉझिटिव्हिटी आहे. एवढी तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते ना की बाकी पॉझिटिव्हिटी शोधण्याची गरज नसते. तो विनोद शोधण्याच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये ना तुम्ही नेहमी आनंदी असता. हे फुकट आहे, विनोद हसणं हे फुकट आहे आणि ते किती मोठं आहे हे करोनानंतर सगळ्यांना कळलेलं आहे. आणि तुम्हाला असे अनेक फीडबॅक्स मिळत असतील, म्हणजे तुमचे स्किट्स बघून, तुमचे परफॉर्मन्स बघून अनेकांना पॉझिटिव्हिटी मिळते किंवा ते मेडिसिन सारखे वर्क करतात. तुम्हाला त्या पद्धतीचेही फीडबॅक्स मिळत असतील? नाही, खूप फीडबॅक्स मिळतात. सगळ्यात छोटे छोटे फीडबॅक्स फार मला महत्त्वाचे वाटतात. की म्हणजे संध्याकाळी आम्ही ट्रेनमधून येताना ऑफिसमध्ये खूप थकलेलो असतो आणि ट्रेनमध्ये उभं राहिल्यानंतर पूर्वी खूप भांडणं व्हायची, धक्का. आता काय होतं, आम्ही दादरला चढलो, डोंबिवलीपर्यंत किंवा विरारपर्यंत आम्ही ते लावून बसतो हास्य जत्रा. आणि मग कोणी काही धक्का बिक्का लागला ना तरी आमचं लक्ष नसतं, आम्ही ते सहन करतो, कारण आमचं लक्ष पूर्ण याच्यात असतं आणि चेहऱ्यावर हास्य असतं. माणूस जेव्हा संध्याकाळी घरी जातो किंवा स्टेशनवर उतरतो तेव्हा तो थकलेला नसतो, तो हसून ताजातवाना झालेला असतो. हे फार मोठं माझ्या मते हास्य जत्रेला मिळालेला एक आशीर्वाद आहे लोकांचा, असं मला वाटतं. पण समीर दादा, विनोद काळानुरूप बदलत गेलं, पण तुम्ही हास्य जत्रेच्या म्हणजे सुरुवात केली तेव्हापासून काय बदल तुम्हाला जाणवतो आणि किंवा तुम्ही त्या पद्धतीने विविध स्किट करत असता, प्रत्येक वेळी ते नाविन्य आणत असतात? नाही, विनोद सातत्याने खूप कठीण होत गेलेला आहे. पूर्वी विनोद आपण सहज सुलभ असायचा विनोद.
तो आता विनोद खूप कठीण असा होत गेलेला आहे, कारण मुळात करून खूप झालेला आहे. 750 एपिसोड झालेले आहेत, 5 वर्ष करतोय आणि सातत्याने नवीन देणं हे जे प्रेशर आहे ना, हे प्रेशर खूप मोठं आहे. तुम्हाला ना यश पटकन मिळून जातं, पण ते तर टिकवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. ते कष्ट सध्या आम्ही खूप करतोय. त्यामुळे पूर्वी 2-3 तासात माझं स्किट व्हायचं लिहून, पण ते आत्ता लिहायला मला 1 दिवस लागतो अख्खा. आणि तेवढा 1 दिवस आणि 1 दिवस डिस्कशनचा हे सगळे लेखक त्या एका 15 मिनिटाच्या स्किटमध्ये घालवतात. आणि म्हणून मग हास्यचित्र अजूनही लोकांना फ्रेश आणि अशी ताजी का वाटते, त्याचं मागचं कारण हे आहे, कारण आम्ही वी स्पेंड खूप हेल लॉट ऑफ टाईम त्याच्यासाठी. तर त्यामुळे मला असं वाटतं की विनोद पूर्वी सोप्पा थोडासा होता, कारण सोशल मीडिया तेवढं हे नव्हतं. आता हा काय आहे, जो विनोद आपल्याला सुचलेला असतो तो कदाचित आपल्या आधी कोणाला तरी सुचून त्यांनी टाकलेला पण असतो रील म्हणून किंवा कुठेतरी. तर तेच सगळं अँटिसिपेशन लोकांचं वाढलेलं आहे. सातत्याने विनोद, स्टँडअप कॉमेडी बघून किंवा इतर वेब सिरीज विनोदाच्या बघून लोकांचं अँटिसिपेशन खूप फास्ट झालंय. लोकांना विनोद पटकन कळतो. विनोद जो पूर्वी स्लो कळायचा, आता पटकन कळतो. विनोद लोकांना आधीच असं असेल असं विनोद आधीच मनात ठरवतात लोक. तर ते ना त्यांना ठरवायच्या आत आम्हाला टाकावा लागतो, तर तो लाफ्टर मिळतो. आमचाही स्पीड त्यामुळे खूप वाढलेला आहे. आणि त्याचे माध्यमही खूप आलेली आहेत. खूप माध्यमं झालेली आहेत. आज आम्ही फक्त टेलिव्हिजनवर करतो, तोच आमचा हास्यचित्र कार्यक्रम किती माध्यमात दिसतो बघा. तो फेसबुकवर दिसतो, तो इन्स्टावर दिसतो, तो रील्स म्हणून दिसतो, तो युट्यूबवर मॅक्झिमम मिलियन्स लाईक्स आहेत त्याला. तर त्यामुळे हा एकटा सोनी लिव्हवर एक वेगळाच ऑडियन्स आहे त्याचा. त्यामुळे हा कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतोय. लोक फक्त आपापली माध्यमं सिलेक्ट करतायत आणि स्वतःचं मनोरंजन करून घेत आहेत. पण विनोद करताना अगदीच तुम्हाला विविध विषयांवर मांडणी असते, त्याचं सादरीकरण आणि लिखाण असतं, तर त्यावेळी कोणती काळजी तुम्हाला घ्यावी लागते? नाही, काळजी घ्यावीच लागते की सध्या काय झालं की भावना दुखावणं हा प्रकार खूप वाढलेला आहे. कुठलाही आपण विनोद करताना कोणालाही तो वैयक्तिक विनोद वाटणार नाही ना, कोणी वैयक्तिक लावून घेणार नाही ना, कारण हे सगळा प्रकार खूप सध्या वाढलेले आहेत. तेव्हा सगळ्याची काळजी घ्यावी लागते. कुठली जातपात, धर्म किंवा कोणत्याच गोष्टीवर आपण टीका करून चालत नाही आहे. लोकांच्या भावना, कुठलीही प्रोफेशन असेल तर त्यावर काही जास्त बोलू शकत नाही आहोत. तर या सगळ्यांच्या म्हणतात ना, या कुंपणातून आपल्याला हसवायचं आहे. तर ही कुंपणं खूप सध्या वाढलेली आहेत आणि लगेच लोक टीका पण करतात लोक, कारण हे माध्यम खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळे आपला वर्ग सगळ्याच ठिकाणी आहे. तर त्यामुळे सगळ्या वर्गांच्या भावना न दुखावता सातत्याने निखळ विनोद करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. लिखाण खूप कठीण झालंय पण त्यामुळे. पण या सगळ्यात तुमचं शेड्यूल असेल, रिहर्सल असेल, शूटिंग शेड्यूल असेल, बाकी इतर कामं तुम्ही करत असतात, या सगळ्यात तुमचं मानसिक आरोग्य समीर चौगुले यांच्यासाठी ते काय, अर्थात तुम्हाला वाटतं एफर्ट्स घ्यायची गरज नाही, कारण हास्यजत्राच तुम्हाला सगळं काही देते. ती संजीवनीच आहे आमच्यासाठी हास्यजत्रा. कारण ना मला असं वाटतं की कार्यक्रम लोक जेव्हा एन्जॉय करतात, जेव्हा ना त्यातले कलाकार स्वतः खूप एन्जॉय करतात. एखादी कलाकृती, नाटक एखादं किंवा कुठली, जर कलाकार एकमेकांमध्ये चांगली रिलेशन्स आणि खूप छान पद्धतीने जर एन्जॉय करत असतील ना, तर ती कलाकृतीनं लोकांना खूप आवडते. त्यामुळे आम्ही आमच्यातच एवढं ते एन्जॉय करतो. ही प्रोसेस आहे ना, ही खूप शिकवणारी आहे तुम्हाला. या आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकवून जाते. ही फक्त 15 मिनिटाचं हसवणं नाही आहे. ही प्रोसेस तुम्हाला सातत्याने काहीतरी घडवत असते. नवनवीन विचारांच्या मागे तुम्हाला सातत्याने कष्ट करायला भाग पडत असते. कारण हे आम्ही या हास्यचित्रातनं सेट नाही आहोत. 15 मिनिटाचा स्किट झाल्यावर आता नवीन काय, जे वेगळं असेल, हे प्रेशर सतत आम्ही फेस करत असतो आणि ते प्रेशरच आम्हाला ड्राईव्ह करतं काहीतरी चांगलं करण्याच्या दृष्टीने. त्यामुळे आमचा हा म्हणतात ना पॉझिटिव्हिटी मिळण्याचा किंवा एक्सप्रेस घालवण्याचा पॉईंट हा हास्यचित्राची तालीमच आहे असं मला वाटतं. आणि आमचा जो मीटिंगचा पिरियड असतो तो की नवीन कुठल्या विषयावर करूया हेच असतं. आणि मग राहिलेल्या याच्यावर मी तरी पर्सनली म्युझिक ऐकतो. आणि म्हणजे मी लिखाण करत असताना सुद्धा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक किंवा राहुल देशपांडेंचं एखादं अनप्लग्ड वगैरे लावून ठेवतो. किंवा ॲक्शन फिल्म्स मला आवडतात. ॲक्शन फिल्म्स मी बघतो. किंवा वाचन आहे. सध्या खूप सुंदर माझी पुस्तकं मी विकत घेतलेली आहेत. पुण्यातल्या अक्षरधाराला आम्ही मध्यंतरी गेलो होतो, तर तिथे खूप चांगली पुस्तकं विकत घेतली आहेत, जी अनेक वर्षापासून माझ्या विशलिस्टवर होती की ही पुस्तकं आपल्या घरात असावीत. तर ती वाचन हळूहळू सुरू झालं आहे. रोज अर्ध पुस्तक एवढा वेळ नसतो, पण 2-3 पानं झोपायच्या आधी वाचायची हा शिरस्ता हे केलेला आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्याला ना छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा मिळते असं मला वाटतं. आणि ही पॉझिटिव्हिटी कायम तुमच्या या सेटवरही आम्हाला जाणवते, कारण हे एक कुटुंब आहे तुमचं. इट्स बीन अ लॉंग जर्नी समीर दादा, आणि ते
कशा पद्धतीचा राहिलाय हा सगळा अनुभव? अर्थात ते कमी शब्दात सांगता न येणार आहे. हां, म्हणजे ते असं नाही आहे, पण अनेक वर्ष मी जो 29 वर्ष काम करतोय आणि खूप आनंददायी आहे. जे मी काही केलेलं आहे त्याचा मला खूप आनंद मिळालेला आहे, म्हणून मी केलेलं आहे. काही गोष्टी चुकल्या असतील, काही गोष्टी फसल्या असतील, पण ते प्रत्येक कलाकाराला पाय घसरल्यानंतरच कळतं की इथे खड्डा होता बाबा, इथे निसरडं आहे. त्यामुळे आपण आपल्या चुका आपल्यालाच कळून गेले 29 वर्ष स्वतःच्या चुकांवर कामं करत करत आज इथपर्यंत आलेलो आहे. पण एवढंच आहे की रसिका प्रेक्षकांचा आशीर्वाद खूप आहे पाठीशी. त्यामुळे तू एक योग्य काम करतोयस, योग्य ट्रॅकवर आहेस, याचा नेहमी एक हे असतं माझ्या पाठीशी की बाबा आहेस, प्रेक्षक आहेस पाठीशी. आणि त्यामुळे आपण जे काम करत आलो ते प्रामाणिकपणे पुढे करणार आहोत. नक्कीच. आणि हास्य जत्रेच्या माध्यमातून आणि आणखीन प्रेक्षक जोडले गेलेले त्या निमित्तानं. पण आपले पुणेकर जे आहेत ते स्वास्थ्यमला तुमचा कार्यक्रम बघायला येणार आहे, तर त्यांना काय आवाहन करा? नाही, मी एवढंच मी मगाशी सांगितलं तेच की प्रचंड गर्दी करा या कार्यक्रमाला. या कार्यक्रमात आमच्या स्किट्समधून तुम्हाला काही संदेशसुद्धा मिळणार आहेत, जे तुम्हाला काही किंचितसे अंतर्मुखसुद्धा करणार आहेत. आम्ही डायरेक्ट तुम्हाला इंजेक्शन देणार नाही आहोत, पण विनोदाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जे म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि फार पोहोचवण्याची गरज नाही आहे, कारण पुण्याचे प्रेक्षक आहेत ते सुज्ञ आहेत आणि अनेक वर्ष तुमच्यासमोर काम करतोय. प्रचंड प्रेम करणारा वर्ग आहे. असं म्हणतात की एखादं नाटक किंवा एखादी कलाकृती पुण्यात सुपरहिट झाली ती महाराष्ट्रात सुपरहिट झाली असं म्हणतात. तर आम्ही येणार आहोत आणि या सकाळच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आमची कला सादर करणार आहोत. तुमचं भरपूर भरपेट मनोरंजन सुद्धा करणार आहोत. एवढंच मला सांगतो, गर्दी करा. नक्कीच. आणि तुमचा हास्याचा डोस जो आहे ते पुणेकर नक्कीच एन्जॉय करतील, एवढं नक्की आहे. खूप एक्साइटेड आहोत आम्ही. थँक्यू सो मच मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी. आणि खूप खूप शुभेच्छा समीर. थँक्यू प्रेरणा. थँक्यू सो मच. नमस्कार.